बोलतात मिनी मोहिते बोलतात मिनी मोहिते बोलतात विजय झालाय काय सांगाल अटीतटीच्या सामन्यामध्ये? हा अटीतटीचा अजिबात सामना नव्हता. जे काही मताधिक्य मिळालेले जवळजवळ 14,000च्या घरामध्ये मी मतं घेतलेली आहेत आणि कमळाला अवघी 5,000चा पण त्यांनी पल्ला गाठलेला नाही आहे. त्यामुळे ही अटीतटीची निवडणूक पहिल्यापासून नव्हती, कारण त्या प्रभागातनं कोळी समाजाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी सलग 5 टर्म या ठिकाणी विजय प्राप्त केले. हे 6व्यांदा विजय प्राप्त केलेला आहे मी. आणि हा माझा जो विजय आहे तो मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत आहे. आणि मला अत्यंत असा आनंद होतो आहे की ज्या बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धवसाहेब आणि आदित्य साहेबांना सांभाळा, त्याचं तंतोतंत पालन मी माझ्या मतदारसंघात केलेलं आहे. आणि भावी काळातही मी माझ्यातर्फे जी काही माझी शक्ती असेल ती उद्धवसाहेब आणि आदित्य साहेब यांच्यावर समर्पित करीन. यावेळेला मनसे पहिल्यांदाच तुमच्या बरोबर उतरलेली होती. मनसेची मदत झाली का? वोट ट्रान्सफर होत नाही दोन ठाकरेंमध्ये असं सातत्यानं म्हटलं जात होतं. तुमची यावर काय प्रतिक्रिया? माझी यावर प्रतिक्रिया अशी की मराठी माणसाचा विजय झालेला आहे. माझ्या प्रभागामध्ये जो कोळी समाज आहे त्यांनी उद्धवसाहेबांनी कोळी समाजाला जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्याचा विजय झालेला आहे. आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर कशी मराठीची शक्ती निर्माण होते त्याचा प्रत्यय माझ्या मतदारसंघामध्ये नक्कीच आपल्याला दिसायला मिळत. भूमिपुत्रांनी न्याय दिला तुम्हाला? भूमिपुत्र म्हणजे मी स्वतः सुरुवातीला माझ्या नावाने मिलिंद वैद्य कोळी नाहीत असं काही प्रोपगंडा करण्यात आला. पण 1996 साली मी ज्या वेळेला महापौर झालो होतो त्या ओबीसीच्या आधारे झालं होतं. आणि त्यामुळे या शिवसेनेने बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी आमच्या कोळी समाजाला आज मितीपर्यंत जे काही प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि जे आमच्या वतीनं त्यांचे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो.